रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो आता हटवलेला आहे। सत्यमेव जयते। रवींद्र धंगेकरांच्या ट्विटरला आता हा फोटो आहे। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देतात आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार। बालाजी, रवींद्र धंगेकर महायुतीत असताना देखील निलेश गायवळ प्रकरण असेल किंवा जैन बोर्डिंगचं प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणामध्ये जे आहे ते भाजपाच्या नेत्यांना टार्गेट करत होते आणि भाजपाचे नामांकित नेते चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांना जे टीका सहन करावी लागते त्या संदर्भात महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला होता। त्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना समज सुद्धा दिलेली होती, दंगा सुद्धा करू नका असं सांगितलं होतं। त्यानंतर सुद्धा रवींद्र धंगेकर हे टीका करत होते, वेगवेगळे आरोप करत होते। त्यामुळे काल भाजपच्या स्थानिक नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार केल्याची माहिती आहे। त्यामुळे या पक्षात राहायचं का नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी आपली ही पोस्ट सगळी बदललेली आहे आणि पक्ष नंतर प्रथम आपण पुणेकर आहोत आणि पुणेकर म्हणून आपण आपली भूमिका मांडायला हवी, अन्यथा पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य आहे किंवा जे काही स्टेटमेंट आहे ते त्यांच्या पोस्टवर पाहायला मिळते। त्यामुळे महायुतीतल्या वरूनच धंगेकर एकटे पडलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे प्रकरण त्यांना भोवलं आहे। त्याचबरोबर आता हे भाजपाच्या नेत्यांना भोवतं का, यापुढे सुद्धा धंगेकर त्यांच्यावर टीका करतात का, हे पाहणं महत्वाचं आहे। आज मात्र धंगेकर एकटं पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।